हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा। आणि इकडे मी अशी मस्तपैकी साडी घालून तयार झालेली आहे आणि एकदम उत्साहामध्ये दसऱ्याची तयारी देखील चालू आहे। आपल्याला तर माहीतच आहे हिंदू धर्मात आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे, कारण आजचा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने तो शुभ मानला जातो आणि कोणत्याही नवीन कार्याचा श्री गणेशा आजपासूनच केला जातो। आणि त्याचबरोबर सोने घ्या सोन्यासारखे राहा असं देखील म्हटलं जातं। पण सोन्याऐवजी आपट्याचं पान का बरं दिलं जातं? तर झालं असं होतं की कौत्स्य नावाचा मुलगा ऋषी वरंतकडून वेद शिकायचा, तर गुरूंनी गुरुदक्षिणा म्हणून 14 कोटी सुवर्णमुद्रा आणून दे असं आवाहन दिलं। मग तो रघुराजाकडे गेला, पण त्याच्याकडे देखील तेवढ्या मुद्रा नव्हत्या। पण कौत्स्याची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी साक्षात कुबेर देवांकडे मदत मागितली आणि कुबेर देवानी चक्क सोन्याचा पाऊस पाडला। मग कौत्स्यानी 14 कोटी मुद्रा गुरूंना नेऊन दिल्या व बाकीचं सोनं आपट्याच्या झाडाखाली प्रजेला लुटण्यासाठी ठेवलं व तो दिवस होता दसऱ्याचा। व तेव्हापासूनच दसऱ्याला आपट्याचं पान सोन्यासारखं मानून एकमेकांना देण्याची प्रथा सुरू झाली। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? असो तर आमचा दसऱ्याचा दिवस तर खूप छान गेला व देवीचं दर्शन देखील झालं। चलो बाय।